नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आजचा आपला टॉपिक आहे लोकसंख्या घनता, की जी आपण महाराष्ट्राची लोकसंख्या घनता बघणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे बघणार आहोत आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले जिल्हे बघणार आहोत आणि आपण भारताची लोकसंख्या घनता पण बघणार आहोत. चला मग सुरू करूया. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता ही प्रति चौरस किलोमीटर 2001च्या जनगणनेनुसार 315 होती, की जे वाढून 2011मध्ये 365 झाली. +50 50नी आपली लोकसंख्या घनता ही वाढलेली आहे. लोकसंख्या घनता 2011मध्ये आपला क्रमांक होता लोकसंख्या घनतेचा, महाराष्ट्राचा क्रमांक 11वा होता. तसेच बघूया की महाराष्ट्राचे सर्वात कमी लोकसंख्या असलेले जिल्हे, लोकसंख्या घनता असलेले जिल्हे. तर महाराष्ट्रातील सगळ्यात कमी लोकसंख्या ही गडचिरोलीची आहे, की जे 74 इतकी आहे. त्यानंतर नंबर येतो सिंधुदुर्ग, ती आहे 163. त्यानंतर चंद्रपूर 193. त्यानंतर रत्नागिरी 197 आणि नंदुरबार 204 ही आपली सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले जिल्हे आहे. तसेच आपण बघूया सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे, जे मुंबई उपनगर, की ज्याची घनता आहे लोकसंख्या घनता 20,980. मुंबई शहर 19,662. ठाणे 1,157. पुणे 603 आणि कोल्हापूर 504. हे आपले पहिले 5 जिल्हे आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या आहे. आता तशीच आपण भारताची लोकसंख्या घनता बघून घेऊया. तर भारताची लोकसंख्या घनता ही प्रति चौरस किलोमीटर 2001च्या जनगणनेनुसार ही 325 होती, जे 2011मध्ये ही 382 इतकी झाली होती, की जे +57नी वाढली होती. 2011मध्ये जगातील भारताचा क्रमांक हा लोकसंख्या घनतामध्ये 17वा लागतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. धन्यवाद.